10-15 वर्षांपूर्वी रस्त्यावरती BMW किंवा Mercedes जर का दिसली, की माना वळायच्या. पण आता या गाड्या इतक्या सर्रास दिसतात, की त्याचं कौतुक नाही राहिलेलं. अगदी तसंच उंच बिल्डिंगांचं झालेलं आहे आणि मोठ्या किंवा पॉश सोसायट्यांचं सुद्धा झालेलं आहे. उलट दिवसागणिक या उंच बिल्डिंगचं, पॉश सोसायट्यांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. गेल्या 2 दशकांमध्ये स्टॉक मार्केट जे आहे हे सुद्धा वर गेलेलं आपल्याला दिसतंय. सध्याच्या काळामध्ये जर का बघितलं, तर डिजिटल पेमेंटची संख्या ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि ह्या ज्या फॉरेन कंपन्याज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, त्यांच्यामुळं आपल्या इथल्या नोकरदारांचे पगार सुद्धा वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं भारतात एक नवीन वर्ग जन्माला आलेला आहे, ज्याला ऑक्टोपस क्लास असं म्हटलं जातंय. आता हा असा वर्ग आहे जो टायर 1 किंवा टायर 2 शहरांमध्ये दिसून येतोय, पण यांमुळे भारतीयांची खरेदी क्षमता वाढलेली आहे, असं सरसकट विधान सुद्धा केलं जातंय. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या ऑक्टोपस क्लासबद्दल. डेटा काय सांगतो ते बघूयात. यासोबतच याचा एकूण परिणाम काय होऊ शकतो हे सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. वर्ल्ड कप संदर्भात बातम्या तुम्ही सगळेजण ऐकताय, पण या संदर्भातली थोडीशी इकॉनॉमिक्सकडे जाणारी बातमी मी तुम्हाला असं सांगतो, की भारताच्या ज्या काही मॅचेस आहेत, या सर्व मॅचेसची सर्व किमतीची सर्वच तिकीटं विकली गेलेली आहेत. महागडं तिकीट जरी असेल तरी सुद्धा ते विकलं गेलेलं आहे. जिथे मॅचेस आहेत तिथले आजूबाजूचे हॉटेल्स जे आहेत ते फुल झालेले आहेत. विमानाची तिकीटं बुक झालेली आहेत. आता याच्यातून आपल्याला क्रिकेट प्रेम तर लक्षात येतेच, पण यासोबतच भारतातील एका पर्टिक्युलर वर्गाची खर्च करण्याची वाढलेली जी क्षमता आहे ती सुद्धा आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येते. आणि हा जो क्लास आहे हाच आहे ऑक्टोपस क्लास. पण ही टर्म आली कशी ते तुम्हाला सांगतो. उदाहरण जर का द्यायचं झालं, तर समजा एखाद्या छोट्या शहरामध्ये एखाद्याचा ट्रेडिंगचा बिझनेस आहे. तो गहू, डाळी वगैरे याचं ट्रेडिंग करतोय आणि गेल्या काही पिढ्यांपासून अशाच पद्धतीने त्यांचा बिझनेस जो आहे तो चालू आहे. अगदी परंपरागत पद्धतीने तो चालू आहे आणि इन्फॉर्मली हे सर्व सुरू आहे. पण नोटबंदी आणि जी-एस-टीमुळे झालेले काय, तर सर्वच बिझनेस जे आहेत ते आता फॉर्मलाइज झालेले आहेत आणि आता त्यांना बँक ॲक्सेस सुद्धा मिळालेला आहे. लोन सुद्धा अगदी सहजपणे मिळताना दिसतंय. मग जो या ट्रेडर्समधला स्मार्ट ट्रेडर असेल, तो काय करेल, तो लोन घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्ड स्टोरेज वगैरे उभे करेल आणि त्याद्वारे स्वतःची जी एकूण माल आहेत त्यांची साठवणूक क्षमता वाढवेल, शेल्फ लाईफ सुद्धा वाढवेल. मग ज्या वेळेस किमती वाढतील मार्केटमध्ये, अशा वेळेस तो त्याचा हा माल विकेल जो त्याने साठवून ठेवलेला होता. मग याच्यातून जो काही त्याचा सरप्लस पैसा उभा राहील, तो त्याच्यातून टू व्हीलरची डीलरशिप सुरू करेल. टू व्हीलरची डीलरशिप सेट झाली की लगेच कारची डीलरशिप घेईल. मग या सर्व काळामध्ये जो काही त्यांनी पैसा कमवलेला आहे, या पाठोपाठ त्याला समाजामध्ये जो काही मान मिळायला लागलेला आहे, याच्यातून तो काय करेल, त्याच्या मुलाला किंवा मुलीला राजकारणामध्ये उतरवेल. पैसा गाठीशी असल्यामुळं त्याला त्यामध्ये सुद्धा यश मिळेल. मग याच्यातून होईल काय, तर लोकल रोडचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा हेच घ्यायला सुरुवात करतील आणि मग लोकल एरियामधील रिअल इस्टेट डेव्हलपर सुद्धा हेच होतील. थोडक्यात काय, 5 ते 10 वर्षाच्या काळामध्येच अगदी स्मार्ट ट्रेडर असलेला हा जो व्यक्ती होता, याचं तिथे स्वतःचं असं साम्राज्य निर्माण होईल. म्हणजे कसं बघा, पॉलिटिकल पॉवर आहे, फायनान्शियल पॉवर तर होतीच आणि आता सोशल सुद्धा पॉवर आहे आणि याद्वारे त्या भागातील जवळपास सर्वच फायदेशीर ॲक्टिव्हिटी ज्या असतील त्यांच्यावरती यांचाच कंट्रोल असणारे, त्यांचाच रोल असणारे, तिथेच त्यांची पार्टनरशिप असणारे आणि म्हणूनच या वर्गाला ऑक्टोपस क्लास असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, जे काही करतोय त्या ठिकाणी आम्ही आहोतच. ऑक्टोपसचे कसे असे खूप सारे हातं आहेत बघा आणि प्रत्येक हाताने तो त्याचं काम करत असतो. हा ऑक्टोपस क्लास जो आहे त्याला त्यांचे हात कमी पडतायत अशी परिस्थिती आहे, कारण की प्रत्येक सेक्टरमध्ये हे आहेतच. यांची पार्टनरशिप आहे, यांचा रोल आहे आणि सध्या भारतामध्ये या वर्गातील जवळपास 10 लाख लोक आहेत किंवा 2 लाख फॅमिली आहेत, की ज्यांची आजच्या दिवशी खर्च करण्याची क्षमता ही जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या तोडीस तोड आहे. आता ही टर्म समोर आणली कोणी, ऑक्टोपस क्लासवाली, तर सौरभ मुखर्जी आणि नंदिता राजहंसानी. त्यांच्यानुसार भारतामध्ये आजच्या दिवशी 2 लाख फॅमिलीज अशा आहेत ज्यांच्या हातात देशातील एकूण संपत्तीच्या 80% संपत्ती आहे. मोठ्या शहरामध्ये जो हा ऑक्टोपस क्लास आहे त्याचं थोडंसं वेगळं आहे. आता मोठ्या शहरांमध्ये हा जो ऑक्टोपस क्लास आहे यांच्याकडे हायर टेक्नॉलॉजिकल
क्वालिफिकेशन आहे याच्यानुसार यांना भरगच्च पॅकेजेस मिळतात मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. भारतीय कंपन्या मोठ्या होत आहेत, फॉरेन कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसतसं यांचं पॅकेज वाढत जातं, कंपनीची वाढ होते, कंपनी मोठी होते, तसतसं यांची त्या कंपनीमधली रेस्पॉन्सिबिलिटी वाढते. मग काही काळानंतर ते त्या कंपनीतून बाहेर पडतात, स्वतःचं स्टार्टअप सुरू करतात आणि याच्यातून येणाऱ्या काही वर्षांमध्ये ते मिलियनरी होतात. मोठ्या शहरांमधला ऑक्टोपस क्लास हा थोडासा अशा पद्धतीने वेगळा आहे, जे की लिस्टेड कंपन्यांचे आजच्या दिवशी ओनर्स आहेत आणि आजच्या दिवशी आपल्या इथं अशा जवळपास 6,000हून अधिक फॅमिलीज आहेत. मुखर्जी आणि राजहंस यांनी गेल्या दशकभरात केलेल्या अभ्यासातून या सर्व गोष्टी अशा पद्धतीने समोर आलेल्या आपल्याला दिसतात. त्यासोबत ते असं सुद्धा म्हणतात की ज्या शहराची लोकसंख्या ही 5 लाखापेक्षा कमी आहे, तिथे 20 फॅमिली अशा असतील ज्यांच्याकडे त्या शहरातील 80% संपत्ती कॉन्सन्ट्रेट झालेली असणार. ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा अधिक आहे, तिथे 50 पेक्षा जास्त अशा फॅमिली असतील की ज्यांच्याकडे एकूण शहरातील 80%च्या आसपास संपत्ती असेल. आणि टायर 2 सिटी जर का असेल, म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं, पुणे आहे किंवा लखनौ आहे, तर त्या ठिकाणी 100 ते 300 अशा फॅमिली असणार ज्यांच्याकडे या शहराच्या संपत्तीतील 80% संपत्ती असणार आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये अशा फॅमिली हजारांमध्ये असू शकतात, असं सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे, ते सुद्धा अभ्यासांती. संपूर्ण देशातील 80% संपत्ती ज्यांच्या हातामध्ये आहे, तो हा सगळा ऑक्टोपस क्लास आहे आणि हे वास्तव आहे आजच्या दिवशी आपल्या देशाचं. आणि ज्यामुळे मोठमोठ्या महागड्या शाळा किंवा कॉलेजेस जे आहेत ते या टायर 1 टायर 2 सिटीजमध्ये आले, स्थिरावले आणि त्या क्लासमध्ये म्हणजे या ऑक्टोपस क्लासमध्ये जाण्याच्या नादामध्ये मध्यमवर्गीय जे आहेत ते सुद्धा अशा शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी त्यांच्या मुलांना मुलींना तिथं ॲडमिशन मिळावं म्हणून धडपडताना आपल्याला दिसतायत. 2003 मध्ये भारताचा GDP हा $607 बिलियन आसपास होता, जो की आता जवळपास $4 ट्रिलियन आसपास आलेला आहे. किती वाढ झालेली आहे? तर 6 पट वाढ झालेली आहे. पण सामान्य मध्यमवर्गीय माणसं जे आहेत त्यांच्यामध्ये ही वाढ झालेली आहे का? त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे का? तर ते जवळपास त्याच रेंजमध्ये आहे. पण ज्या ह्या 2 लाख फॅमिलीज आहेत त्या मात्र सुपर रिच झालेल्या आहेत, असं समोर आलेलं आहे अभ्यासातून. 1999 ते 2019 या काळामध्ये या श्रीमंतांची संपत्ती 16 पटीने वाढलेली आहे. आणि या संदर्भातला सोर्स काय आहे? तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी काही माहिती आहे किंवा ते वेबसाईटवरती उपलब्ध आहे. म्हणजे बघा, मागच्या वर्षीच्या फायनान्शियल इयरमध्ये 1 करोडपेक्षा अधिक उत्पन्न असलेले जवळपास 2.25 लाख लोकांनी रिटर्न्स भरलेले आहेत. आणि जर का आपण लॉकडाऊनच्या काळाशी तुलना केली तर हे प्रमाण जवळपास 50% वाढलेले आहे. आणि याच काळामध्ये 5 लाखाच्या आसपास उत्पन्न असणाऱ्यांच्या रिटर्न्समध्ये 1.4% इतकीच वाढ झालेली आहे. म्हणजेच काय, ती वाढ मोठी आहे आणि जे मध्यमवर्गीय आहेत किंवा मध्यमवर्गीयाच्या खाली आहेत त्यांच्यामध्ये अशी काही वाढ झालेली दिसत नाहीये. आता या सर्व डेटामधून आपल्याला काय लक्षात येतंय, तर भारतातील श्रीमंतांची संख्या वाढलेली आहे का? तर हो, निश्चितपणे वाढलेली आहे. पण याच्यातून सरसकट सर्वच भारतीयांचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरसकट सर्वच भारतीयांची खरेदी क्षमता वाढलेली आहे, सर्वच भारतीयांची खर्च करण्याची क्षमता वाढलेली आहे, असा निष्कर्ष काढणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि इकॉनॉमिकली जर का बघायला गेलं, अर्थशास्त्रीय दृष्ट्या जर का बघायला गेलं, हे 100% चुकीचं आहे. जर का ऑक्टोपस फॅमिली किंवा ऑक्टोपस क्लास जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये वाढतच जाणार आहे. पण याच्यामुळे होईल काय, तर टायर 1 टायर 2 सिटीजमध्ये महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. यासोबतच सामान्य मध्यमवर्गीय जे आहेत त्यांची या क्लासमध्ये घुसण्यासाठीची धडपड जी आहे ती सुद्धा वाढू शकते. आता या क्लासमध्ये घुसण्यासाठी धडपड करणं याच्यामध्ये वाईट असं काही नाहीये, चूक असं काही नाहीये किंवा गैरसुद्धा नाहीये. पण या क्लासमध्ये घुसण्यासाठी स्वतःची क्षमता समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःची एकूण आर्थिक क्षमता जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर होईल काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज काढली जातील आणि नंतर ती कर्ज परतफेड करणं जर का शक्य झालं नाही, त्या पद्धतीने जर का उत्पन्न वाढलं नाही, तर संपूर्ण कुटुंबाला अगदी शून्यापासून परत एकदा सुरुवात करावी लागू शकते. त्याच्यामुळे ऑक्टोपस क्लास याची व्यवस्थितरित्या माहिती घ्या आणि नंतरच या संदर्भात तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.